केवळ आमदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, पक्षाची रचना आणि घटना महत्त्वाची असते. कपिल सिब्बल यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे. मुख्यमंत्रीपदी शिंदेंची निवड बेकायदेशीर असल्याचाही युक्तिवाद. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी संजय राऊतांनी बैठक घेतली. नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा, तर शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी म्हस्केंनीच केल्याची पत्र राऊतांनी टाकली. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,000हून अधिक कंपन्यांना टाळं, पण कंपन्या बंद झाल्याची कुठलीही माहिती नाही. खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांची धक्कादायक कबुली. तर कुठे गेले स्टार्टअप? काँग्रेसचा हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाषण देण्याऐवजी राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी. तर शहानी चर्चा करण्याची तयारी दाखवल्यावरही कोंडी कायम. तर शहा काँग्रेसचा काळा चिठ्ठा मांडतील अशी विरोधकांना भीती. शिंदेंचा पलटवार. मुंबईत पुन्हा एकदा दुर्घटनेचे 7 बळी. घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळल्यानं हाहाकार. युद्ध पातळीवर बचाव कार्य. 17 ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द. मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी परिवहन विभागाचा अल्टिमेटम.